राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल बोललात. मी स्वामी विवेकानंदाबद्दल आता बोलतो. पूर्ण जगामध्ये आपल्या भारत देशाची ओळख करून देणार जर कोण विचारवंत असतील तर त्यामध्ये युवा नेतृत्व म्हणून स्वामी विवेकानंद यांची ओळख होते. आपला संपूर्ण देश हा पूर्ण जगामध्ये सनातन धर्म व हिंदू धर्म याचा प्रचार व प्रसार करायचं जरी कुणी काम केलं असेल तर ते स्वामी विवेकानंद यांनी केलेलं आहे. 12 जानेवारी 1863 साली स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला कोलकाता येथे. त्या ठिकाणी त्यांचे वडील जे होते ते पेशाने वकील होते. विश्वनाथ दत्त हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं व भुवनेश्वरी देवी या त्यांच्या माता होत्या. लहानपणापासूनच नरेंद्र दत्त यांना त्यांची आई महाभारत रामायण अशा कथा सांगायच्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनावरती हिंदू धर्माबद्दल अतिशय प्रेम होतं. त्यांना असं वाटायचं की आपण देखील उद्या भविष्यात मोठं झाल्यानंतर सनातन धर्म व हिंदू धर्माचं प्रचारक व्हावं व संपूर्ण जगामध्ये आपल्या हिंदू धर्माची संस्कृती ही सर्वांना माहीत व्हावी यासाठी प्रचार करत राहावा. त्यासाठी लहानपणापासूनच ते या सर्व गोष्टींसाठी भावुक होते. नरेंद्र दत्त हे ज्यावेळेस लहानपणीचा तुम्हाला त्यांची एक ओळख सांगतो. लहानपणी ते त्यांच्या आईंना म्हणाले की मला मोठं होऊन सनातन धर्माचा प्रचारक प्रसारक व्हायचंय. मी होऊ शकतो का? मी आपला हिंदू धर्म वाढवण्यासाठी व प्रसार करण्यासाठी तेवढी पात्रता माझ्या अंगी आहे का? त्यावेळेस त्यांची आई म्हणाली, नरेंद्र ती पलीकडे पडलेली सुरी माझ्या हातामध्ये दे. त्यावेळेस नरेंद्र पडदिसनी गेले आणि ती सुरी टोकदार भाग त्यांच्या हातामध्ये घेतला आणि लाकडाचा भाग आईकडे लगेच पुढी केला. म्हणजे सुरीची जी मूठ आहे लाकडाची ती आईकडे केली आणि टोकदार भाग स्वतःकडे घेतला आणि अशी सुरी दिली. दिल्यानंतर आईने ती सुरी घेतली आणि प्रेमाने म्हटले, तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाला. तू जगात संपूर्ण ठिकाणी आपल्या भारत देशाची सनातन धर्माची हिंदू धर्माचा प्रचार नक्की करू शकतो. सर्वांना तू प्रेम देऊ शकतो. जगामध्ये शांततेचा संदेश तू देऊ शकतो. नरेंद्रांना विशेष वाटलं. एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीवरून आई असं काय कसं काय म्हणतात. आईनं विचारलं, असं काय म्हणते तू? एवढीशी क्षुल्लक गोष्ट तर मी केली. अरे बरोबर आहे, परंतु तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर स्वतःला ती धारदार शस्त्र लागू नये म्हणून लाकडी मूठ हातात घेतली असती आणि टोकदार भाग हा माझ्याकडे सुद्धा करू शकला असता. परंतु तसे न करता दुसऱ्याला कुठलीही इजा न होता आपल्याला झाली तरी चालेल असा विचार करून ज्यावेळेस ती सुरी माझ्याकडे तू केली त्याच वेळेस मी ओळखलं की नक्कीच तू प्रचारक प्रसारक हा हिंदू धर्माचा करू शकतो आणि जगामध्ये शांततेचा संदेश देऊ शकतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अतिशय लहान लहान गोष्टी घडत असतात, परंतु ह्या गोष्टी घडत असताना देखील त्यामध्ये मोठ्या माणसांचं नक्कीच आपल्यावरती निरीक्षण असतं. आपण काय करतो, जसं शाळेमध्ये तुम्ही कसं वागता याचं निरीक्षण सातत्याने आम्ही गुरु जेवढे पण आम्ही शिक्षक आहे हे तुमचं करत असतो आणि त्याच्यावरून आमच्या लक्षात येतं की तुम्ही कशा पद्धतीने काय करता. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुमचं कार्य करत राहा असा महत्वाचा सल्ला नरेंद्र दत्तांनी दिलता, स्वामी विवेकानंदांनी दिला होता. एकदा असंच एक व्यक्ती स्वामी विवेकानंदांच्या जवळ येतात आणि त्यांना विचारतात, मी प्रामाणिकपणे माझं काम करतोय, मी भरपूर कष्ट देखील करतोय, तरी देखील मला यश मिळत नाही. स्वामींजी मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला म्हणले, हा माझा पाळीव कुत्रा आहे, थोडं ह्याला फिरून आणलं तर बरं होईल. त्या व्यक्तीने विचार केला, मी विचारतोय काय स्वामीजींना, स्वामीजी सांगतात काय मला, तरी देखील त्यांना विरोध कसा करायचा. म्हणून त्या व्यक्तीने साखळी त्या कुत्र्याची धरली आणि त्याला फिरवायला बाहेर घेऊन गेले. फिरून 1 तासाने माघारी आले
आल्यानंतर कुत्रा धापा देत होता आणि तो व्यक्ती काही न करता शांततेत उभा होता, कुठलीही धाप वगैरे देत नव्हता. स्वामीजी म्हणले, तुम्ही दोघं एकाच वेळी गेलात आणि एकाच वेळी माघारी आलात. माझा कुत्रा धापा देतोय, तुम्हाला काहीच कसं झालं नाही? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला, स्वामीजी मी ज्यावेळेस तुमच्या कुत्र्याला घेऊन चाललो होतो त्यावेळेस मी सरळ रस्त्याने गेलो आणि सरळ रस्त्याने माघारी आलो, परंतु तुमचा कुत्रा एकदा इकडे तिरका पळायचा, जिकडे रस्ता दिसेल तिकडे तिरका पळायचा, ओढाताण करायचा, माझ्या हाताला हिसके द्यायचा. मी काही साखळी सोडली नाही आणि तो ओढाताण करण्यामुळे आणि जे कोणी रस्त्यात कुत्रे दिसतील त्यांना बघितलं की भुंकायचा आणि त्यामुळे त्याची एनर्जी विनाकारण वायपट गेली. तो विनाकारण सैरवैर भटकत होता, फिरत होता आणि त्यामुळे त्याला धापा लागले असतील. स्वामीजी शांततेत म्हणाले, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. ज्यावेळेस तुम्ही तुमचं कार्य करता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ध्येय ठरवता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं एम ठरवता, त्यावेळेस तुमचं जे ठरलेलं फील्ड आहे ते एकाच फील्डमध्ये काम न करता एखाद्या व्यक्तीने कुठल्या तरी फील्डमध्ये यश मिळवलं की तुम्हाला वाटतं आपण ते करावं, नंतर वाटतं ते नको, हे चांगलं काम नाही, दुसरं करावं आणि तुम्ही हातचं सोडता आणि पळत्याच्या मागे लागता. म्हणजे तुम्ही तुमचं फील्ड करायच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये थोडं हे करता, थोडं ते करता, म्हणजे तुम्ही कुठलंच योग्य काम करत नाही. जर तुम्ही तुमचं एकदा फिक्स ध्येय ठरवलं की त्याच ध्येयाने पुढे गेलात तरी काही अडचण येणार नाही. परंतु तुम्ही तसं न करता वेगवेगळ्या ध्येय सातत्याने वेगवेगळा विचार करता आणि त्याची अडचण तुम्हाला येते. मग असं न करता तुमचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, परिश्रम ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा. या सर्व जर गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार. ते त्यांना पटतं. 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी भाषण केलं होतं. आता जसे आपले विद्यार्थी आले तर भाषण करत असताना आपण भाषणाची सुरुवात काय करतो हे फार महत्वाचं असतं. भाषणाची सुरुवात करताना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, अमेरिकेतील माझे बंधू व भगिनींनो, म्हणजे सुरुवात करताना अशी सुरुवात कुणीही केली नव्हती. त्या धर्मनिरपेक्ष सभेमध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी एवढं वाक्य म्हणल्यानंतर संपूर्ण त्या अमेरिकेतील सर्व जेवढे श्रोते होते त्या सर्वांचं मन त्यांनी जिंकून घेतलं. म्हणजे आपण काय बोलतो, किती बोलतो, कसं बोलतो ह्याला देखील भरपूर किंमत आहे. आपल्या तोंडातून गेलेला शब्द हा वायपट गेला नाही पाहिजे. त्या शब्दामध्ये एक धार असली पाहिजे, त्या शस्त्रामध्ये एक वैचारिक पातळी असली पाहिजे. नक्कीच तुम्ही सर्वांचं मन जिंकू शकता. सर्वात महत्वाचं जर काय असेल तर गुरूंचा आदर केला पाहिजे. बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांचं बघतो, गुरूंचा कधी आदर करत नाहीत, रिस्पेक्ट करत नाहीत. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर तुम्ही गुरूंचा आदर करायला शिकलात तर तुम्ही सर्वस्व मिळवलं. जेवढे पण महान पुरुष होऊन गेले या भारतामध्ये प्रत्येकाचे गुरु होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण समोर आली आणि स्वामीजींना म्हणाले, तुम्ही हे पगडी घालता, असले भगवे कपडे घालता, तुम्ही जर हे पगडी भगवे कपडे न घालता जर तुम्ही पॅन्ट घातली, कोट घातला तर तुम्ही जेंटलमॅन दिसाल. तुम्ही हा पोशाख परिधान करा. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हटले की मी पॅन्ट जरी घातली आणि कोट जरी घातला तर जेंटलमॅन होतो असं नाही. मी आहे त्या कपड्यामध्ये सुद्धा जेंटलमॅनच आहे. का तर माझे विचार हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत, माझं चारित्र्य हे त्याच्यापेक्षाही मोठे आहे. पोशाख घालणे म्हणजे एक ड्रेस कोड झाला, जैसा देश वैसा बेस. एखाद्या देशामध्ये जसं त्यांचा देश आहे तशी कपडे असतात. आपण आपल्या भारतात सुद्धा बघतो वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा पोशाख आहे. म्हणजे पोशाखापाशी सर्व काही असतं असं नाही. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचारसरणी पाहिजे. आणि ज्या व्यक्तीची उच्च विचारसरणी आहे अशा व्यक्तीला पोशाखाशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे पोशाख हे फार महत्वाचा विषय आहे असे नाही, परंतु आपली वैचारिक पातळी हे फार महत्वाचे आहे. मनात घ्या, आकलन करा, मनन करा, चिंतन करा. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.
त्याचं गांभीर्य घेणार तुम्ही. आणि त्यामुळं असं स्वामी विवेकानंद एकदा भाषण करून व्यासपीठावरून खाली आले. खाली आल्यानंतर एक गृहस्थ आले त्यांच्या समोर आणि गृहस्थाने विचारले, हाऊ आर यू? हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात? स्वामी विवेकानंद म्हणतात नमस्कार. त्या ग्रस्तांना वाटलं स्वामी विवेकानंदांना इंग्रजी येत नाही, इंग्रजी कळत नाही, आडमोठा माणूस दिसतोय. असं ते हिंदीमध्ये म्हणले, आप कैसे हो? मग स्वामी विवेकानंद म्हणले, आय एम फाईन. म्हणजे चेष्टा केल्यासारखं आहे का नाही? ती बिचारे जेव्हा इंग्लिश मध्ये म्हणलं तेव्हा स्वामी विवेकानंद हिंदीत बोलतात आणि ते जेव्हा हिंदीत बोलते तेव्हा स्वामी विवेकानंद इंग्रजीमध्ये बोलतात. मग त्या गृहस्थाला खटकलं. ते म्हणले, स्वामीजी मी आपणाला पहिल्यांदा इंग्लिश मध्ये बोललो तर आपण हिंदीत बोललात, आणि मी ज्यावेळेस तुम्हाला हिंदीत बोललो तर त्यावेळेस तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता, असं का? त्यावेळेस स्वामी विवेकानंद शांतपणे म्हणाले, ज्यावेळेस तुम्ही मला इंग्रजीत बोललात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईचा म्हणजे तुमच्या मातृभाषेचा आदर केला. तुमची मातृभाषा इंग्रजी आहे आणि माझ्या देशाची मातृभाषा ही हिंदी आहे. मी माझ्या आईचा आदर केला. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या आईचा आदर केला, माझ्या मातृभाषेचा आदर केला आणि हिंदीत बोलला, त्यावेळेस मी तुमच्या मातृभाषेचा, तुमच्या आईचा आदर केला आणि म्हणून इंग्रजीत बोललो. म्हणजे विचार कसे असतात बघा. लगेच जिथल्या तिथं सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, आपलं म्हणणं पटवून देता आलं पाहिजे. आणि हे कुणाला जमतं? ज्याच्यात काहीतरी नॉलेज असेल. आणि ते कधी येतं? जेव्हा आपण मन लावून कुणाचं तर काहीतरी ऐकतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी येतात, नाहीतर अशाच येत नाही. मग ह्या सर्व गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. आपण द्यायला पण शिकलं पाहिजे. लॉ ऑफ गिव्हन, देण्याचा नियम असावा आपल्याकडे. जसं या पृथ्वी तलावर, या अवकाशामध्ये सूर्य आपल्याला कुठलाही स्वार्थ न ठेवता सातत्याने प्रकाशन उष्णता देतोय. निसर्ग आपल्याला काही न मागता सातत्याने आपल्यावर भरभरून देत राहतोय. आपण फक्त घेण्याचं काम करतोय. तसं आपण सुद्धा आपली एवढी कुवत तयार करायला पाहिजे की वेळ आल्यानंतर आपण सुद्धा मागणारा भिकारी न होता देणारा दानशूर व्हावा. ही सुद्धा गोष्ट आपण शिकली पाहिजे. त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे, आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत, नाहीतर शक्य नाही. स्वामी विवेकानंदांबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, जेवढ्या गोष्टी सांगेल तेवढ्या कमी आहेत. त्यामुळेच आज स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारत देशातील जनतेची सेवा केली, म्हणून एवढ्या लांब त्यांचं नाव झालं. असेच एक साधू एकदा स्वामी विवेकानंद नदीच्या एका काठावरती होते आणि त्यांना पलीकड दुसऱ्या काठावरती जायचं असतात. जहाजाची वाट बघत बसलेले असतात. एक साधू जवळ येतात त्यांच्या. साधू महाराज त्यांना म्हणतात, तुम्ही स्वामीजी आहात का? स्वामी विवेकानंद तुम्हीच आहात का? ते म्हणतात, हो मीच आहे. थोडा वेळ ते साधू थांबतात. परत थोड्या वेळाने विचारतात, तुम्ही का थांबलात? ते म्हणतात, जहाज येण्याची वाट पाहतो, मला ह्या नदीच्या पलीकडल्या टोकावरती जायचं आहे. परत थोडा वेळ थांबतात, नक्की तुम्हीच स्वामी विवेकानंद? गेल्यानंतर व्यासपीठावरून स्वामी विवेकानंद खाली उतरले. उतरल्यानंतर एक सुंदर पाश्चिमात्य देखणी स्त्री त्यांच्या समोर आली. फॉरेन कंट्री मधली एक महिला स्वामी विवेकानंदांच्या समोर आली आणि डायरेक्ट म्हणली त्यांना, मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामी विवेकानंदांना पाश्चिमात्य देशातली एक फॉरेन कंट्री मधली स्त्री म्हणाली, मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामी विवेकानंद काहीच म्हणले नाही, गप बसले. मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते, आपण काय बोलणार? ते म्हणले, मी एक संन्यासी आहे, मी भगवे कपडे परिधान केलेले आहे, मी सनातन धर्म आणि हिंदू धर्माचा प्रचारक आणि प्रसारक आहे, आपणाशी मी लग्न करू शकत नाही. त्यावेळेस त्या महिलाने हट्ट धरला की नाही, मी तुमच्याशीच लग्न करणार आहे, कारण तुम्ही दिसता पण चांगले, विचार पण चांगले आहेत, तुमचं सामर्थ्य पण वेगळंच आहे आणि त्यामुळे मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे, त्यामुळे मी तुमच्याशीच लग्न करणार आहे. असं म्हणल्यानंतर क्षणाचाही वेळ न घालवता स्वामी विवेकानंद म्हणले, माते, त्या महिलेला काय म्हणते? माते, त्यांच्या वयाची महिला.
माते आपण मला आजपासून आपला पुत्र समजावा. मग मीच जर तुमचा मुलगा असेल तर तुम्हाला माझ्यासारख्या मुलाची काय गरज आहे. मी आजपासून तुम्हाला मी माझी माता म्हणेल आणि तुम्ही मला तुमचा पुत्र समजावा. म्हणजे परक्या स्त्रियांची रिस्पेक्ट किती केली जायची, कॅरेक्टर चारित्र्य किती महत्वाचं होतं. आपण त्यांच्या जागी असतो तर आपण लगेच होकार देऊन तिकडच कार्यक्रम उरकला असता. पण तसं न करता स्वामी विवेकानंदांनी काय केलं, त्या गोष्टीवरती विचार केला. मग याच्यामुळे चारित्र्य किती महत्वाचं असतं मानवाचं हे बघा. मनी इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. मनी इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. पैसा जर गेला तर तुमच्याकडलं काहीतरी हरवलं असं आहे. मनी इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. तुमचं आरोग्य जरी गेलं तरी एवढं काय नाही. परंतु कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. कळतंय का इंग्रजीत बोललो मी. मनी इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट.